नमस्कार, तारा न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी शुभम राज। पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट। राधानगरी भुदरगड आजरा मतदारसंघातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील यांचं नाव चर्चेत आहे। मात्र या सगळ्यांच्या तुलनेत जनतेच्या मनात ठसलेले आणि त्यांचे नायक म्हणून ओळखले जाणारे प्रकाश पाटील हे एक वेगळं आणि ठोस व्यक्तिमत्व म्हणून पुढे येत असताना दिसतंय। प्रकाश पाटील यांची 27 वर्षांची शिवसेनेची निष्ठा, सातत्याने केलेलं समाजकार्य आणि लोकांसाठी लढण्याची वृत्ती या सर्व गोष्टींमुळे त्यांचं जनतेशी अतूट नातं आहे। संजय गांधी, श्रावण बाळ योजना, अपंग, विधवा आणि निराधार योजनेचं अध्यक्षपद भूषवताना त्यांनी जनतेच्या प्रत्येक समस्येला प्राधान्य दिलं। पेन्शनच्या योजना, मेगोली धरण फुटी प्रकरण, मराठा मोर्चा आंदोलनात आक्रमक आणि शक्तीपीठ महामार्गाच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी लढा दिला। त्यामुळे त्यांची छबी लोकांच्या मनात अधिक ठळक झाली आहे। प्रकाश पाटील हे जनतेच्या समस्या समजून घेतात आणि त्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असतात। त्यांची या मतदारसंघात असलेली लोकप्रियता आणि लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास यामुळे ते जनतेचे खरे नायक ठरू शकतात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या पक्षामध्ये 1995 पासून सक्रिय असलेले, सामान्य कुटुंबात असलेले आणि आई वडिलांचे छत्र हरवून स्वतःचा राजकीय प्रवास उभा करणारे प्रकाश पाटील आज तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आणि एक निष्ठावंत चेहरा म्हणून ओळखले जातात। त्यांच्या अशा संघर्षमय प्रवासाने शिवसेना नेतृत्वाचं लक्ष वेधलं आहे। विशेष म्हणजे तरुणाईमध्ये लोकप्रिय असणारे प्रकाश पाटील हे एक तडफदार नेतृत्व म्हणून ओळखले जातात। विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांच्याशी तुलना केली तर प्रकाश पाटील हे जनतेशी अधिक जवळीक साधणारे आणि त्यांचं प्रतिनिधित्व प्रामाणिकपणे करणारे नेते म्हणून पुढे येतात। आबिटकर शिंदे गटात प्रवेश करून जोरदार तयारी करत असले तरी जनतेचं लक्ष प्रकाश पाटील यांच्याकडे अधिक आहे। त्यांच्या साधेपणामुळे आणि संवेदनशीलतेमुळे जनतेत एक भावनिक नातं त्यांच्याविषयी तयार झालं आहे। त्यामुळे ते जनतेचे खरे नायक ठरू शकतात। शिवसेनेत फूट पडल्यानंतरही प्रकाश पाटील यांची निष्ठा कायम राहिली आहे। उद्धव ठाकरे गटाशी त्यांची निष्ठा जनतेला जाणवली आहे। मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघाच्या उपजिल्हा प्रमुख गेले अनेक वर्ष काम करतो। महाराष्ट्रामध्ये केंद्रातल्या कमळाबाईच्या नादाला लागून महाराष्ट्रातले काही बंडखोर लोक हे आमच्या ते शिवसेना प्रमुखांच्यातून गद्दारी करून गेलेले लोक या ठिकाणी आमच्या कुटुंब प्रमुखांची खुर्ची खाली करायचा प्रयत्न केला। आम्ही लाखो करोडो शिवसैनिक आज त्यांच्या सोबत राहणार आणि पुन्हा एकदा साहेब तुम्हाला खुर्चीवर बसवणार आणि मुख्यमंत्री करणार अशा पद्धतीचा निर्धार या ठिकाणी आम्ही केलाय। या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारेंच्या महाप्रबोधन यात्रेनंतर आणि आदित्य ठाकरे यांच्या सभेनंतर मतदारसंघात उद्धव ठाकरेंबद्दल सकारात्मक वातावरण तयार झालं आहे। लोकसंवादात प्रवीण असणारे प्रकाश पाटील हे या वातावरणाचा अधिक फायदा करून घेऊ शकतात। राधानगरी भुदरगड आजरा हा मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मोठा बालेकिल्ला असला तरी येथील जनता नीतिमत्ता, माणुसकी आणि जनसेवा याला महत्त्व देते। लोक कधीच पैशाच्या जोरावर होणाऱ्या राजकारणाला मान्यता देत नाहीत आणि याच पार्श्वभूमीवर प्रकाश पाटील हे उमेदवार म्हणून अत्यंत योग्य ठरतात। त्यांनी त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे लोकांशी जवळीक साधली आहे आणि लोकांची मनं जिंकली आहेत। महानायक आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सभेत निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी विशेष स्थान दिलं जाऊ शकतं असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। या अनुषंगाने प्रकाश पाटील यांचं नाव आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारीसाठी अग्रक्रमावर असल्याचं दिसतंय। पक्षाच्या अंतर्गत चर्चांमध्ये प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली झालेली गद्दारी आणि त्यातून उपर नेतृत्व पक्षात घुसवण्याचा प्रयत्न उद्धवजी ठाकरे स्वीकारणार नाहीत अशी राजकीय चर्चा आहे। उपऱ्यांनी आणि उसन्या उमेदवारांनी पक्षात प्रवेश करून गद्दारीची पुनरावृत्ती होऊ नये
याबाबत उद्धवजींचा कठोर निर्णय असणार आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना नेतृत्व निष्ठावान आणि स्वामीनिष्ठ कार्यकर्त्यांना प्राधान्य देईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। प्रकाश पाटील हे या निष्ठावंतांच्या यादीत अग्रस्थानी आहेत आणि त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक वाढली आहे। राजकीय वर्तुळांतील चर्चांनुसार प्रकाश पाटील यांच्या निष्ठेवर आणि संघर्षशील प्रवासावर शिवसेनेचा पूर्ण विश्वास आहे। यामुळे ते आगामी निवडणुकीत पक्षाचा महत्त्वाचा चेहरा ठरू शकणार आहेत। आणि अशाच स्पेशल रिपोर्टसाठी तारा न्यूजला सबस्क्राइब करा। धन्यवाद।